पहाटेची थंड हवा, बाहेर हलकासा धुरकट धुके. क्रिसमस डेची सकाळ नुकतीच उजाडत होती. आरव अजूनही ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला होता, पण त्याच्या कानात हलकासा जिंगल बेल्स ट्यून ऐकू आला आणि तो लगेच उठून बसला. आजचा दिवस स्पेशल आहे, तो हसत म्हणाला. तो हळूच जिना उतरू लागला. खाली येताच त्याची नजर थेट क्रिसमस ट्रीकडे गेली. सोनेरी लाईट्स, लाल बो, चमकणाऱ्या बॉल्स आणि खाली ठेवलेल्या सुंदरपणे पॅक केलेल्या गिफ्ट्स, सगळे एखाद्या जादुई क्षणासारखं भासत होतं. घरभर ताज्या कुकीज आणि सिनेमनचा सुवास पसरला होता. आरवची आई स्वयंपाकघरात हॉट चॉकलेट बनवत होती. गुड मॉर्निंग सँटाज हेल्पर, ती प्रेमाने म्हणाली. आरवच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. तो लगेच त्याच्या छोट्या सँटा हॅटमध्ये आईकडे धावत गेला. थोड्या वेळात संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये जमलं. सगळ्यांनी एकत्र क्रिसमस कॅरल्स गाणं सुरू केलं. सायलेंट नाईट, होली नाईट. त्या गाण्यातले शांततेमध्येही एक उबदार प्रेमाची भावना होती. गिफ्ट उघडण्याची वेळ झालेली. आरवने त्याच्या नावाचं गिफ्ट उचललं. आत एक सुंदर रिमोट कंट्रोल कार होती, तीच जिच्याबद्दल तो खूप दिवसांपासून बोलत होता. तो आनंदाने आईबाबांना मिठी मारताना म्हणाला, थँक यू, दिस इज द बेस्ट क्रिसमस एव्हर. दुपारी सगळे बाहेर आले. सोसायटीमध्ये क्रिसमस सेलिब्रेशन सुरू होती. मुलं स्नो स्प्रेने खेळत होती. काहीजण सँटा बनून चॉकलेट वाटत होते. क्रिसमस ट्रीजवळ फोटो सेशन, गेम्स, म्युझिक, पूर्ण वातावरण आनंदाने भरलं होतं. संध्याकाळी कुटुंब डायनिंग टेबलवर एकत्र बसून खास क्रिसमस डिनर घेत होते. पास्ता, गार्लिक ब्रेड, प्लम केक आणि हशाटवाळी. मेणबत्त्यांच्या प्रकाशात घर अधिकच सुंदर दिसत होतं. त्या रात्री खिडकीतून ताऱ्याकडे पाहिलं आणि मनात म्हणाला, क्रिसमस म्हणजे फक्त गिफ्ट नाही, तर आपण शेअर केलेले मोमेंट्स, परफेक्ट आणि टुगेदरनेस. आणि